मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज बीड आणि सोलापूर बंदची हाक देण्यात आली। अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं उपोषण सुरू आहे आणि उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। त्यांना समर्थन देण्यासाठी बीडच्या मराठा तरुणांना आज त्यांनी बंद पुकारलेला आहे। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी रोज जशी गर्दी होते त्यापेक्षा कमी या ठिकाणी लोक देखील रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। मनोज जरांगे पाटील यांनी ज्या वेळी आंदोलनाची उपोषणाची हाक दिलेली होती त्याला समर्थन म्हणून मोठ्या प्रमाणात जे आहे ते बीडकरांनी त्याला साथ घातली होती, मराठा बांधवांनी साथ घातली होती। आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर बीडकरांनी विशेषतः या ठिकाणच्या मराठा बांधवांनी त्यांना साथ घातलेली आहे। आज बीड बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। माझ्यासोबत मराठा बांधव आहेत। काय मागणी आहे, कशासाठी आज बंद केलेला आहे? संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होते, तरीही सरकार आणि सर्वपक्षीय राज्यकर्ते दखल घ्यायला तयार नाहीत। म्हणून या सर्व पक्षांचं लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने आजचा बीड जिल्हा बंद होतोय। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा बंदची बीडमध्ये हाक देण्यात आलेली आहे। 6व्यांदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत आणि त्याला बीडकरांनी साथ देत आज बंदचं आवाहन केलेलं आहे। विष्णू बुर्गे, जी 24 तास, बीड।